यवतमाळच्या घाटंजीची रसिकाश्रय संस्था दरवर्षी जीवाची मुंबई हा उपक्रम राबवते. यंदा शेतकरी आत्महत्याग्रस्त 30 विधवा महिलांना घेऊन ते जीवाची मुंबई करायला आले. कधीही समुद्र न पाहिलेल्या महिला जेव्हा फेरी बोटीनं अलिबागला गेल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में, पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में. हम में हिम्मत, हम में ताकत, हम में हिम्मत, हम में ताकत, हम में है पूरा दम, हम में है पूरा दम. हमने बता दिया, हमने बता दिया, हम महिला नहीं किसी से कम, महिला नहीं किसी से कम. इंडिया गेट आणि गांधीजीचं घर, अलिबाग, हजी अली आणि बीच पाहला. आम्ही कधी बीचवर बसलो नव्हतो. मोठ्या जहाजामध्ये सरनी आम्हाला बसवलं, महेश भाऊनी. तर समुद्र बघून काय वाटलं तुम्हाला? खूपच खुशी वाटली. आम्ही पाण्यामध्ये नाचलो. कधी पाहिलंच नव्हतं ना आम्ही, ते पहिल्यांदा पाहता. मुंबईचा दर्गा खूप आवडला. त्यानंतर समुद्र जो आहे तो कधी म्हणजे स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की कधी आम्ही समुद्र बघू. तर अक्षरशः तिथे पण पाणी होतं आणि बघितल्यानंतर डोळ्यात पण पाणी होतं. आम्ही स्वप्नात तरी असा विचार केला नव्हता मॅडम का आम्हाला मुंबई पाहायला भेटणार आहे. म्हणून आम्हाला सगळं काही आमचे महेश भाऊ, आमची भावना ताई यांच्यामुळे आम्हाला त्यांनी 2-3 वेळा प्रोत्साहन दिलं की चला. का आमचं कामात इतका व्यक्त झालो होतो की आम्हाला आयुष्यातच वाटत नव्हतं. कारण म्हणजे लेकराचं इकडे शिक्षण सगळं काही हे करून आम्ही सब त्रासून गेलेलो महिला आहे मॅडम. आणि कसं आज त्यांच्यामुळे आम्हाला मुंबई पाहायला मिळाली. त्याच्यात आम्हाला खूप आनंद वाटते. अशी जीवाची मुंबई आजपर्यंत घडून आणली, पण त्यांनी घडून आणली आम्हाला. मला हाजी अली वगैरे तर आम्ही कधी पाहिलंच नव्हतं. गणेश मंदिर, गणपतीपुळेचं मंदिर, जुहू चौपाटी, कारण त्याच्यामध्ये पाण्यात खेळण्याचा जो आहे, आम्हाला तर घरी तर काही नाही, आपल्या शेतीचेच कामं करावं लागते, पण त्याच्यामध्ये जे खेळून एवढ्या सगळ्या मैत्रिणी जमा होऊन आम्हाला खूप चांगलं वाटलं. आपण दररोज टीव्हीवर पाहत असलेल्या मालिकांचं शूटिंग कसं चालतं हे पाहण्यासाठी या महिला भगिनी स्टार प्रवाहावर सुरू असलेल्या मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेच्या सेटवर आल्या. महात्मा फुलेंची भूमिका साकारणारे अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांच्याशी संवाद साधला. काय भाव मिळाला? त्याच खरं तर तुम्ही सगळ्याजण येणार म्हणून आज शिवनेरीला मी गेलो नाही तुम्हाला भेटण्यासाठी, कारण मतदारसंघात असून पण शिवजयंती फार मोठी साजरी केली जाते. पण तुमच्या सगळ्यांविषयी एक आदर आहे, कारण जे आता महेश दादांनी सांगितलं त्या पद्धतीनं संकटाला हरून न जाता, खचून न जाता तुम्ही ज्या हिमतीने उभ्या राहिल्या ना, तर त्याला आमचा मानाचा मुद्रा आहे. आणि जिजाऊंच्या लेखी काय असतात, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या लेखी काय असतात, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या लेखी काय असतात, तर तुम्ही सगळ्याजणी आहात. आज तुमची ही जी हिंमत आहे, तुम्ही हे जी हा जो तुमचा लढाऊ बाणा आहे, त्याला मानाचा मुद्रा करण्यासाठी मी म्हटलं की मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे की तुमच्यामुळे आज माझी शिवजयंती चांगली. त्या शिवजयंतीला अर्थ यामुळे प्राप्त होतो की जिजाऊ मासाहेबांनी जसं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, कुठल्याही संकटाची पर्वा न करता घडवलं, आज तुम्ही तुमचं कुटुंब घडवताय, तुमची लेकरं घडवताय, पर्यायाने तुम्ही समाज. असं काही नाही, आम्ही टीव्हीवर बघितलं तुम्हाला रिअल बघत आहे, हे आमचं मोठं वाटतं. यामुळे तुमच्या बरोबर शिवजयंती साजरी करू.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ साहेबांचा माझं मूड फ्रेश झालेलं आहे. म्हणजे जे माझ्या डोक्यावर टेन्शन होतं, बर्डन होतं, आज मी घर संसार मुलं सांभाळत आली, माझी शेतीचे कामं सांभाळत आली. त्यामध्ये मला आज अशी म्हणजे संधी मिळाली की आपलं टेन्शन मुक्त व्हावं बा. आणि या प्रवासापासून माझं मूड संपूर्ण फ्रेश झालेलं आहे. जसं म्हणणीत आहे जीवाची मुंबई, त्या म्हणणीप्रमाणे जीवाची मुंबईच आहे, आमच्या पण जीवाची आहे आणि संपूर्ण विदर्भ, महाराष्ट्र, ऑल इंडिया म्हणा सगळ्यांचीच जीवाची मुंबई आहे. 2013 मध्ये जे मिस्टर मरण पावले तेव्हापासून जे आतापर्यंत जे म्हणजे धावपळीचं जे जीवन आहे, मुलाच्या शिक्षणात घर खर्च हे सगळं करताना जीवाची मुंबई पाहणं हे आम्हाला तर शक्य नव्हतं. पण पवार दादांनी हे दाखवलं, महेश दादांनी, म्हणजे एवढं खुश वाटलं ना, म्हणजे अप्रतिम. नमस्कार. आम्ही पेपरमधून वाचायचो, मी मुंबईतली पार्ल्यातली आहे आणि पेपरमधून वाचायचो की कोणकोणत्या कारणासाठी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आम्ही बातमी वाचायचो, हळहळायचो आणि तो विषय तिथेच संपायचा. पण आज महेशदादामुळे आम्हाला या सगळ्या भगिनींना भेटता आलं आणि या कणखर भगिनींचं हळवं स्वागत करता आलं. धन्यवाद. नाही दादा, असं का वाटलं की ह्या महिलांसाठी आपण काहीतरी करायला हवं, त्यांना आपण घेऊन मुंबईत जायला हवं? 3 वर्षापासून तुम्ही हा उपक्रम करताय. एकतर जीवाची मुंबई खूप चांगला उपक्रम आहे आणि हे का करावं असं वाटलं तर मी संवेदनशील माणूस आहे, मला मन आहे, त्यामुळे आणि मला वाटते कदाचित मी मातृहृदयी असेल आणि म्हणून हे सगळे प्रश्न मला समजतात. जीवाची मुंबई करत असताना मला फक्त एवढंच पाहिजे होतं की ज्यांनी जे गोष्ट त्यांची आयुष्यातली राहून गेलेली आहे ती त्यांना मिळवून देता येईल का. पैसा वस्तू कुठे ना कुठे उपलब्ध होऊन जातं, पण आनंद आता फार कठीण होत चाललेला आहे. म्हणून ज्येष्ठ नागरिक जे होते, जे 70-75 वर्षाचे होते, पण त्यांनी आयुष्यात कधी ट्रेन पाहिली नाही, समुद्र पाहिला नाही, मोठे मोठे हॉटेल्स पाहिले नाही, तर अशा लोकांना घेऊन यायचं असं ठरलेलं होतं आणि आम्ही घेऊन आलो.
फडणवीस साहेबांसोबत बसलो, चहा पाणी घेतला, सगळी मुंबई पाहिली, तेव्हा मुद्दा मांडला होता आम्ही की निराधार मानधन सरकार जे 1,000 रुपये देतं याच्यात वाढ झाली पाहिजे. आणि आम्ही ती मागणी केली त्यांना. तर बजेट होतं 10 दिवसानंतर महाराष्ट्रातल्या 45 लाख लोकांचे 1000वरून 1,500 रुपये मानधन झालं होतं. तर ते अचिव्हमेंट होती जीवाच्या मुंबईच्या पहिल्या वारीची. नंतर मग आम्ही घरेलू महिला कामगारांना घेऊन आलो, विमानाने घेऊन आलो मुंबईला, त्यांनाही सगळं दाखवलं. ताज हॉटेलमध्ये चहा पाणी झालं आमचं. आता हा जो कन्सेप्ट होता या 3ऱ्या वर्षातला, हा भारतातून सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या या यवतमाळमध्ये आहे आणि सतत चालूच आहे, ते काही थांबलेलं नाही आहे. पण 10 वर्ष झाले यांच्या घरातला कर्ता पुरुष गेलेला आहे, तरी त्यांनी कुटुंब आपलं चालवायचं ठरवलं, सक्षमपणे त्या उभ्या राहिल्या आणि समाजाच्या प्रश्नाला तोंड देत राहिल्या. आपल्या मुलांना वाढवलं, मोठं केलं, शिक्षण दिलं, पोरं मोठी झाली आता. पण हे सगळं करत असताना तिने स्वतःच्या आनंदासाठी कधीही 2 दिवस सुद्धा काढलेले नाही आणि 4 पैसे तिने स्वतःवरती खर्च केले नाही. मग आम्हाला असं वाटलं आमच्या टीमला, जीवाच्या मुंबईला, की या सगळ्या महिलांना इथे आणून त्यांना किमान 2-4 दिवस तरी आनंद देता येईल का, हॉटेलमध्ये चांगले नेता येईल का, चांगले पदार्थ खाऊ घालता येईल का. जी मोठी मोठी नेते आहे, ज्यांनी कधी टीव्हीवरच पाहिलं, यांनी कधी प्रत्यक्षात भेट झाली, अशा नेत्यांना भेटता येईल का. पिक्चरमध्ये ज्या हिरोंना बघतो त्यांना प्रत्यक्ष बघता येईल का, भेटता येईल का. बस हाच आनंद देण्यासाठी आम्ही केलो. परवाच्या दिवशी श्रीकांत भारतीय आमदार आहे, त्यांनी त्यांची साडी चोळी केली, त्यांना मिठाई दिली, त्यांच्यासाठी छान जेवण ऑर्गनाईज केलं. हा किती मोठा आनंद आहे. मला वाटतं हा आनंद कुठेच मिळणार नाही, पैशाने विकत घेता येणार नाही. या सगळ्या माझ्या भगिनींना, माझ्या बहिणींना हा आनंद देण्यासाठी आम्ही जीवाचे मुंबई टीमने आम्ही केलं. रसिकाश्रय संस्था घाटंजी, जिल्हा यवतमाळ, ही संस्था नेहमीच सामाजिक उपक्रम सतत राबवत गेली. 25 ते 30 वर्ष झाली. त्यातलाच हा एक पार्ट आहे आणि आम्ही पुढे नेतोय. फक्त टीव्हीवर पाहिलेले राज ठाकरे प्रत्यक्षात भेटले तेव्हा या महिला घडाघडा बोलू लागल्या आणि त्यांनी आपले प्रश्नही मांडले. नमस्कार सर, मी कांता मोगरे, रायगाव तालुक्यामधून गुजरी या गावातून आलेले आहे. माझ्या घरी 2015मध्ये आत्महत्या, गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. माझी मुलं 15 वर्षाचा एक मुलगा होता आणि एक 10 वर्षाचा होता. तेव्हापासून माझ्या डोक्यावर संसाराचं ओझं आले नाही. मला फक्त एवढंच बोलायचं आहे की आम्हाला कर्जमाफी नको, आम्हाला फक्त आमच्या शेतीमालाला भाव द्या. कारण आमची जे आमच्या शेतातलं जे आहे, आपण स्कूलमध्ये जे आहे, जानेवारी फेब्रुवारीमध्ये गेली जातो, त्यावेळेलाच आम्हाला भाव द्यायचं. जे सगळं आमचं कास्तकार आहे ते सगळं व्यापाराकडे चांगलं गेल्यानंतर आम्हाला भाव देतो. आम्हाला काय अर्थ, कारण जे मोठी कास्तकार आहे त्यांना फायदा होत, पण आम्ही छोटे कास्तकार काहीच नाही बोलतो. पण आम्हाला असं वाटते की आमच्या शेतीमालाला आजपर्यंत भाव नाही मिळाला, पण आता तरी मिळायला हवं. कारण आमची 10 एक म्हणजे क्विंटल कापूस झालं तरी आम्हाला 1 लाख रुपये जे मिळायचे ते मिळतील, 15 क्विंटल झाला तरी मिळतील, पण याला काहीच भाव मिळत नाही. जेव्हा आम्ही आमच्या मार्केटमध्ये माल घेतो तेव्हा 7,000 5,000 असं. त्याच्यामुळे माझी हेच अपेक्षा आहे की आमच्या शेतीमालाला अधिक भाव द्यावा. सरकारच्या मंडळी आम्हाला कधी भाव दिली आहे आणि वैजाऊ माझ्या भावाला वाटते म्हणजे आम्हाला एवढं फिरवलं, सगळं दाखवलं. भाव मुंबई कधी आम्ही पाहिलीच नव्हती, तर घराजवळ कधी केलं. आणि आता माझ्या मुलीला घेऊन मी काम करत आहे. बरं, आता तुम्ही राज ठाकरेंना भेटून आलेला आहात, कसं वाटलं त्यांना? तुम्ही टीव्हीवर बघत असाल इथून मागे, सभा त्यांच्या पाहिल्या असतील, पण आता प्रत्यक्षात भेटून काय वाटतं तुम्हाला? प्रत्यक्षात पाहून थोडा वेळ आम्हाला ते बोलायला सुचलंच नाही. मग नंतर ज्या आमच्या समस्या होत्या शेतकऱ्यांच्या ते त्यांच्या समोर मांडल्या आम्ही.
मला खूप चांगलं वाटलं की ते त्यांच्यावर काहीतरी करतील अशी अपेक्षा घेऊनच आम्ही त्यांच्याजवळ आलेलो आहोत. काय समस्या आहेत तुमच्या? आमच्या जे शेतीमालाला भाव आहे ना, आमचा जो जानेवारी फरवरीमध्ये जो आमचा शेतीमाल निघून जातो त्यावेळेला आम्हाला काहीच त्याची किंमत मिळत नाही, आणि जेव्हा तो आमच्यापासून व्यापाऱ्यांकडे जातो त्यावेळेला त्याला भाव मिळतो. त्याला काहीच अर्थ नाही ना, कारण आम्ही जे छोटे मोठे शेतकरी आहे त्याला आम्हाला जानेवारी फरवरी आमचा माल निघतो त्यावेळेलाच आम्हाला भावाची गरज असते, पण त्यावेळेला आम्हाला काही मिळत नाही. त्याच्यामुळे आम्हाला हेच बोलायचं आहे की कर्जमाफी नाही दिली तरी चालेल, पण आमच्या शेतीमालाला भाव द्या, हे महत्वाचं आहे. आम्ही आता दादांना त्यांना भेटलो तर एक सांगा वाटते की जसं माझ्या मुलाला सायन्समध्ये चांगले मार्क्स आहे, पण त्यांनी म्हणजे माझा विचार करता त्यांनी हे ठरवलं की आपल्याला आर्ट घ्यायचं आहे. तर म्हणजे सर्वांना माझी विनंती आहे की जे शिक्षण जे आहे तर ते पूर्णतः विधवा महिलांच्या मुलांचं पूर्ण फ्री करावं. दुसरी गोष्ट आम्ही आता ती म्हणजे मी आईकडे राहते, तर भावांचे लग्न सुद्धा म्हणजे माझ्यामुळं हे होत नाहीये, तर घरकुलचं पण हे करावं. विधवा महिलांसाठी घरकुल तरी द्यावं, म्हणजे आम्ही आमच्या घरी राहू आणि बिचारे भाऊ त्यांच्या घरी सुखी राहील. आम्हाला मुंबई पाहिल्यानंतर खूप आनंद झाला, खूप चांगलं वाटलं, फिरायला भेटलं, इतकी सरांना फिरवलं आम्हाला, खूप म्हणजे खूप छान वाटलं मनाचं. हे 2-3 दिवस जे आहे हे कसे गेले हे सुद्धा माहीत नाही पडलं, त्याच्यात कसा वेळ गेला हा सुद्धा माहीत नाही पडला. आणि आमच्या भावनाताई आहे त्यांनी पण आम्हाला सगळं सांभाळलं, आमच्या सरांनी सांभाळलं, पवार सरांनी चांगल्या तऱ्हेने मनाचं आम्हाला सांभाळलं आणि आम्हाला घेऊन ते मुंबईला आले. माझ्या मिस्टरांनी जे उपक्रम राबवलेला आहे ते अतिशय खूप महत्त्वाचं आहे, आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की आपलं समाजाला काहीतरी देणं आहे, आणि प्रत्येक तालुक्यामधून प्रत्येक जिल्ह्यामधून असे उपक्रम व्हावे आणि शासनाने पण यासाठी मदत करावी अशी माझी मागणी आहे शासनाकडे. आज राजसाहेब आमची भेट झाली, शर्मिला मॅडमनी आम्हाला इतकं सहकार्य केलं, आणि शेती विषयांवरती महिला बोलल्यात. शेती विषयांवरती माझं असं म्हणणं आहे की लिमिटेड पर्टिक्युलर असा लिमिटेड कालावधी असतो, त्या कालावधीमध्ये महिलांना शेतीमध्ये काम मिळतं, आणि इतर जेव्हा वेळ असतो त्यांच्याकडे कामं मिळत नाहीत, अशा वेळेला त्यांना लघु उद्योग देऊन त्यांना म्हणजे स्वयंरोजगार काहीतरी द्यावं अशी मी मागणी मॅडमनी सांगितलेलं आहे. असं प्रपोजल शर्मिला मॅडमनी आम्हाला सांगितलेलं आहे, तसं आम्ही प्रपोजल देऊ त्यांना, जेणेकरून या महिलांना काहीतरी सेल्फ डिपेंड स्वतःच्या पायावरती उभं व्हायला एक मदत मिळेल. माझं असं वैयक्तिक मत आहे की हेच खरे सेलिब्रिटीज आहेत, कारण हे जेव्हा शेतात राबतात तेव्हा आपण खातो, आणि यांच्याकडे दुर्लक्ष करून आपलं आयुष्य नाहीच मुळी. मी सामाजिक कार्यकर्ता आहे, माझी पण एक NGO आहे, त्या माध्यमातून आम्ही 2014 पासनं एकल महिलांसोबत काम करत आहे. एकल शब्द हा आमच्या संघटनेतूनच आलेला आहे. 2015 मध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो होतो, देवेंद्र फडणवीस यांना, आणि आमच्या काही 10 मागण्या होत्या. त्या मागण्यामध्ये एक मागणी होती की आम्हाला हे पर्टिक्युलर एक असा शब्द पाहिजे या महिलांसाठी की एकल हा शब्द, आणि तेव्हापासून GR मध्ये हा एकल शब्द तेव्हापासून आलेला आहे. त्याची खरी सुरुवात या संघटनेतून झालेली आहे, आणि ही संघटना आम्ही पूर्ण तालुक्यासाठी आणि अख्ख्या विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी एकल महिला संघटनांची उभारणी केली आहे. आता जर एखाद्याला असं वाटत असेल की तुमच्या टीमशी जोडलं जावं, एक तुमच्या टीमचा भाग म्हणून ह्या सगळ्यांना मदत करावी किंवा एक ह्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, तर त्याने तुमच्याशी काय संपर्क? एक तर रसिकाश्रय संस्था यवतमाळ आहे, तिथे त्यांनी कॉन्टॅक्ट करावा, किंवा माझ्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट केला तरी चालेल, पण वेगवेगळ्या उपक्रमामध्ये त्यांनी इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे समाजात. नंबर देऊ शकतो? हो, 100%. माझा नंबर आहे 9423435255. ज्यांना कुणाला वाटतं की या सामाजिक उपक्रमात जुळावं त्यांनी जरूर महेश पवार ला जुळावं आणि टीमला जुळावं. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे आता तुम्ही बोललात ना, तर ह्या लोक त्याला सिरियसली घेऊ शकतात. शेतकऱ्यांची आत्महत्या होते ती थांबावी किंवा तसं होऊ नये यासाठी तुम्हाला काय वाटतं, काय बदल व्हायला? एकतर शेतकरी आत्महत्येची फार वेगवेगळी कारणं आहे, त्याला ठोस एक कारण नाही आहे, पण या सगळ्या कारणावरती काम करता येतं. समाजही करत असतो, आमच्यासारख्या NGOही काम करत आहे, सरकारही त्यांच्या परीने काम करत असतं. पण मला असं वाटतं की जे प्रश्न डोळ्यापुढे येतात त्याचं निराकरण करण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा असं मला वाटतं. आणि यवतमाळमध्ये याचं प्रमाण का जास्त आहे?
एक तर ड्राय जिल्हा आहे आमचा तो, ओलीत फार कमी आहे. शेतीचं ज्यावेळेस उत्पन्न होतं, माल हातात येतं, त्याच वेळेस नेमके बाजारपेठेतले भाव पडले जातात. आणि जेव्हा हे स्टॉक करून ठेवू शकत नाही, जेव्हा भाव वाढतील तोपर्यंत हे लोक थांबू शकत नाही. छोटे छोटे शेतकरी आहे, यांचं कर्ज खूप असतं, यांचे प्रश्न खूप असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या मालाला भावही मिळत नाही. त्याच्यामुळे तो मालाला भाव मिळाला पाहिजे, हमी भाव चांगला मिळाला पाहिजे असं मला वाटतं. रोजच्या आयुष्यातून थोडा वेळ काढत या मायमाऊली मायानगरीत आल्या. काही काळ रमल्या, भेटीगाठी घेतल्या आणि आठवणींची शिदोरी घेऊन त्या आपल्या गावी परतल्या, पुन्हा नव्या ऊर्जेनं कामाला लागण्यासाठी.